श्रोतेहो, नमस्कार. परभणी रामप्रहरी कोऱ्या करकरीत मनावर विचारांचं शिणपण लगेचच ऐकूयात विचारशलाका या कार्यक्रमातून. आज यात वायू याविषयी ॲडव्होकेट कविता मानधने यांचे विचार ऐकूयात. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आजच्या भागात आपण वायू म्हणजे काय, विज्ञानाच्या दृष्टीने वायूचे काय महत्व आहे व त्याचे अनेक सिद्धांत कोणते याविषयी थोडक्यात ऐकूया. वायू द्रव्याची एक अवस्था, घन, द्रव व आयनद्रायू या अन्य अवस्था असून घन व द्रव्य पदार्थापेक्षा वायूचे गुणधर्म अगदी वेगळे असतात. सामान्य तापमान व दाबाच्या परिस्थितीत 11 मूलद्रव्ये वायू रूपात आढळतात व ती अधात्वीय आहे. निसर्गतः काही वायू संयुगाच्या रूपात आढळतात. पदार्थाचा संयोग व विघटन करून कृत्रिम रीतीने वायू बनविता येतो. वायूचा अभ्यास प्राचीन काळापासूनच करण्यात येत आहे. काही द्रव्य हे हवेसारख्या अवस्थेत असू शकेल हे 16व्या शतकाच्या सुरुवातीस लक्षात आले होते. आंतवान लवायझर यांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य असल्याचे ओळखले होते. द्रव्याच्या गत्यात्मक सिद्धांत नंतर पुढे आल्यावर द्रव्याची एक अवस्था म्हणून वायूचा विशेष अभ्यास होऊ लागला. 1823 साली मायकेल फॅराडे यांनी क्लोरीन वायूचे द्रवात रूपांतर केले होते. त्यानंतर अनेक वायूंचे द्रवामध्ये रूपांतर करण्यात शास्त्रज्ञांना यश आले होते. याकरिता वायू थंड करून त्यावर दाब देण्यात येईल. आता सर्व वायूंचे द्रवात व घनरूपातही रूपांतर करता येते. बहुसंख्य वायू उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सिजन रंगहीन, गंधहीन व अदृश्य असतात. वजन, उष्णता हे शोषून घेण्याची क्षमता, रासायनिक वर्तन इत्यादी गुणधर्माच्या आधारे असे वायू वेगवेगळे ओळखता येतात. काही वायूंना रंग, वास वा दोन्हीही असतात. उदाहरणार्थ नायट्रोजन डायऑक्साईड वायू तपकिरी रंगाचा असून हायड्रोजन सल्फाईड वायूला नासक्या अंड्यासारखा वास येतो, तर क्लोरीन हा पोपटी हिरव्या रंगाचा व काहीसा उग्र वास असलेला वायू आहे. वायूचे वर्तन द्रव्याच्या गत्यात्मक सिद्धांताच्या आधारे विशद केले जाते. या सिद्धांतानुसार सर्व द्रव्य हे अखंडपणे गतिशील असल्याने अणुरेणूंचे बनलेले आहे. वायूतील असे कण म्हणजेच अणुरेणू ध्वनीच्या वेगा एवढ्या गतीने सर्व दिशांत हलत असतात. हे कण एकमेकांपासून इतक्या दूरवरून व जलदपणे हालचाल करतात की त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत नाही. अधिक गरम वायूतील कण अधिक वेगाने हलत असतात, पण सर्व तापमानांना अधिक हलके कण भारी कणांपेक्षा अधिक वेगाने हलत असतात. ते एकमेकांवर आदळतात, पण एकूण ऊर्जा कमी होतच नाही. वायूचे कण पात्राच्या भिंतीवर आदळतात व त्यामुळे दाब निर्माण होतो. वायू त्याच्या उकळ बिंदू इतका थंड केल्यास त्यातील कणांची हालचाल मंदावते व ते एकत्र येतात. कारण गतिज ऊर्जेपेक्षा परस्परातील आकर्षण प्रभावी ठरते. याचमुळे वायूचे या तापमानाला द्रवात रूपांतर होते. वायूवरील दाब वाढविल्यास तो यापेक्षा जास्त तापमानालाही द्रवरूप होतो. मात्र अशा रीतीने एका कमाल तापमानापर्यंतच वायूचे द्रवात रूपांतर होऊ शकते. या तापमानाला त्या वायूचे क्रांतिक तापमान असे म्हणतात. वायूचे तापमान, दाब, घनफळ व पात्रातील वायुकणांची संख्या यांच्यातील नियम सूत्र रूपाने दर्शवितात व त्यांना वायूचे नियम म्हणतात. तापमानात बदल न करता वायूवरील दाब वाढल्यास वायूचे घनफळ कमी होते. स्थिर दाबाला वायूच्या ठराविक राशीचे घनफळ हे त्याच्या निरपेक्ष तापमानानुसार बदलते. याला चार्ल्स किंवा गेल-ल्युसॅक नियम म्हणतात. त्यानुसार वायूचे घनफळ व तापमान यांचे गुणोत्तर एक स्थिरांक असतो. दाब व तापमान तेच असल्यास सर्व वायूंच्या समान घनफळात असणाऱ्या रेणूंची संख्या समान असते. त्याला ॲव्होगॅड्रो नियम म्हणतात. या नियमांच्या अभ्यासातूनच द्रव्याचा गत्यांतक सिद्धांत पुढे आला. त्यात हे सांगितले की हायड्रोजन व हिलियम हे वायू हवेपेक्षा हलके असून ते वातावरणीय वेधशाळांतून उपकरणांसहित सोडण्यात येणाऱ्या व इतर फुग्यांमध्ये भरण्यासाठी वापरतात. ऑक्सिजन व नायट्रोजन हे वायू
जीवसृष्टीच्या धारणेसाठी आवश्यक आहेत. साबण व वनस्पती तूप बनविण्यासाठी हायड्रोजन वापरतात. नीच तापमानातील अध्ययन व किरणोत्सर्गी पदार्थांचा अभ्यास यात हिलियम वायू वापरतात. अनेक वायू इंधन म्हणूनही व उद्योगधंद्यातही वापरले जातात. विशिष्ट विद्युत दिव्यांमधून आर्गॉन, क्रिप्टॉन यांच्यासारखे वायू वापरण्यात येतात. युद्धामध्ये क्वचित विषारी वायूचाही वापर केला जातो. विचार शलाका या कार्यक्रमात आज आपण वायू या विषयीचा भाग दुसरा ऐकलात. विचार मांडत होत्या ऍडव्होकेट कविता मानधने.